Have a good day, student. Today we see the meaning of a receipt and payment account. Before we see the meaning of receipt and payment account, we know some important points and some important concept regarding not-for-profit concern. Some important points that is related with profit making organization and not-for-profit organization. Here you will call it as here PC, into bracket I will mention here PC, and here I will mention the NPC because you have to understand better. In profit making organization, नफा मिळवणाऱ्या संस्थांमध्ये आपल्याला आपण बघितलं की तिथे आपल्याला ट्रायल बॅलन्स हे आपल्याला सप्लिमेंटरी दिलेलं असतं. ट्रायल बॅलन्स हा क्वेश्चन आहे किंवा ट्रायल बॅलन्स अकाउंट फायनलायझेशन साठी आपल्याला काय दिलेला असतो, ट्रायल बॅलन्स दिलेला असतो. आणि ट्रायल बॅलन्स ही इज अ समरी ऑफ ऑल लेजर अकाउंट्स. वी सी previously in 11th standard, that is what is trial balance. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, एका याचा अर्थ आपण यापूर्वीचा जो चॅप्टर बघितलेला ट्रायल बॅलन्स 11th स्टँडर्ड मध्ये, त्याच्यामध्ये आपण त्याचा पूर्णपणे अर्थ बघितलेला आहे. इथे आता ट्रायल बॅलन्स आपल्याला फायनल अकाउंट प्रिपेअर करण्यासाठी दिलेला असतो प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन मध्ये किंवा नफा मिळवणाऱ्या संस्थांमध्ये. इन्स्टेड ऑफ दॅट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये आपल्याला काय दिलेलं असतं, रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असतं. याला जमा खर्च खाते असं म्हणतात. आता ही सुद्धा काय असते, वर्षभराची समरी असते. कशी, किंवा रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय आहे ते आपण आता पुढे बघणारच आहोत. जसं प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनचं अकाउंट फायनलायझेशन करताना ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करावी लागते, त्याऐवजी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. बघा इथे तुमचं एक थोडंसं काम कमी झालेलं आहे. इथे तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करावं लागणार नाहीये या इथे. आणि इन्स्टेड ऑफ दॅट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इथे काय म्हटलेलं आहे बघा, इथे आपण जमा नफा तोटा खाते जे म्हटलेलं आहे त्याऐवजी नफा हेतुहीन संस्थेमध्ये किंवा एनपीसी मध्ये त्याला काय म्हटलेलं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि बॅलन्स शीट काय आहे, जशी आहे तशीच त्याला तिथे बॅलन्स शीट मध्ये जे आपण बघतो इन्क्लूड काय आहे, ऍसेट आणि लायबिलिटी जशीच्या तशी आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत की नफा मिळवणाऱ्या संस्थांमध्ये किंवा ज्या ट्रेडिंग कन्सर्न आहेत, जसं पार्टनरशिप मध्ये आपण बघितलं, काय म्हणतात त्या पार्टनरशिप मध्ये भांडवलाला कॅपिटल म्हणतात. काय म्हटलेलं आहे, कॅपिटल म्हटलेलं आहे. परंतु नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा ऑर्गनायझेशन मध्ये त्याला काय म्हणतात, कॅपिटल फंड अकाउंट, ज्याला भांडवल निधी खातं असं म्हणतात. प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये म्हणजेच पार्टनरशिप मध्ये काय म्हटलेलं आहे, प्रॉफिट म्हटलेलं आहे किंवा ज्याला आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस वगैरे असं म्हणतोय. परंतु नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये त्याला काय म्हटलेलं आहे, सरप्लस म्हटलेलं. काय म्हटलंय, इन्स्टेड ऑफ प्रॉफिट वी कॉल्ड इट ॲज सरप्लस, किंवा ज्याला इथे प्रॉफिट म्हणजे नफा आणि सरप्लस म्हणजे वाढावा असं म्हणणार आहोत. कारण की कॅपिटल फंड मध्ये काय होते, त्याची डायरेक्ट भर पडत असते. ठीक आहे. कशी ते आपण प्रॉब्लेम सोडवताना बघणार आहोत. आता आपल्याला काही सुरुवातीला कन्सेप्ट ह्या शिकून घ्यायच्या आहेत किंवा समजून घ्यायच्या आहेत, त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न अकाउंट हे सुद्धा सोडवायला आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे. जसं लॉस म्हणजे काय, तोटा. म्हणजे ट्रेडिंग कन्सर्न मध्ये तोट्याला लॉस म्हटलेलं आहे जसं म्हटलं जातं. परंतु नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये जर का काही अशी रक्कम कमी पडत असेल किंवा लॉस होत असेल तर त्याला लॉस नाही म्हटलं जात, की त्याला काय म्हटलं जातं, डेफिसिट असं म्हटलं जातं. पुढे आपण बघणार आहोत मिनिंग
ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट या काही संज्ञा बघितल्यानंतर आपण जाणार आहोत मिनिंग ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. बघूया आधी टेक्स्टबुक मध्ये. बघूया, द डे टू डे ट्रान्झॅक्शन of not-for-profit concern are recorded in cash book and then they are posted to ledger accounts. At the end of financial period, the cash book and ledger accounts are balanced and from these balances, receipt and payment account is prepared. आता receipt and payment account म्हणजे काय किंवा ते कसं प्रिपेअर केलं जातं? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे सगळे ट्रान्झॅक्शन हे कॅशबुक मध्ये लिहिले जातात आणि त्यानंतर पर्टिक्युलर लेजर मध्ये काय केले जातात ते पोस्ट केले जातात. ऍट द एंड ऑफ फायनान्शियल पिरियड, वर्ष अखेर कॅशबुक आणि लेजर अकाउंटचं क्लोजिंग केल्यानंतर किंवा ते बॅलन्स केल्यानंतर, इथे म्हटलंय बघा, आफ्टर क्लोजिंग किंवा आफ्टर बॅलन्सिंग ऑफ कॅशबुक अँड अदर लेजर अकाउंट्स we have to prepare a receipt and payment account. We have to prepare a receipt and payment account. ते आपल्याला दिलेलं असतं प्रॉब्लेम मध्ये. रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे काय असतं, क्वेश्चन असतो आणि त्यामुळे रिसीट अँड पेमेंट अकाउंट नंतर आपल्याला काय करायचं असतं, त्याच्यामध्ये पुढचं अकाउंट फायनलायझेशन साठी, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या अकाउंट फायनलायझेशन साठी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट ही काय करायची असते, प्रिपेअर करायची असते. पुढे जाऊया आपण. द रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. आता कॅरेक्टरिस्टिक मध्ये किंवा फीचर्स मध्ये आपण बघणार आहोत. रिअल रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे काय आहे, एक प्रकारचं ते त्याच्यामध्ये फक्त रोखीचे व्यवहार हे नोंदवलेले जात असतात, त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, रिसीट अँड पेमेंट अकाउंटला रिअल अकाउंट म्हटलेलं आहे. बघूया, इथे सर्वात महत्वाचं आपल्याला नेक्स्ट लाईन मध्ये आपल्याला दिले, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आर नॉट रेकॉर्डेड इन रिसीट अँड पेमेंट अकाउंट. इथे रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये, रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये कोणत्याही प्रकारचे उधारी ट्रान्झॅक्शन हे नोंदवले जात नाहीत. हे प्रामुख्याने तुम्ही लक्षात ठेवा. बिकॉज it is nothing but a cash account of not for profit concern. Receipt and payment account is nothing but a cash account, summary of cash account of the not for profit concern account. Okay, receipts and payments account is a summary of cash and bank transaction for a particular period. Here we see, आता मी जे तुम्हाला सांगितलं तेच वाक्य पुढे इथे दिलेलं आहे बघा. म्हणजे त्याचा अर्थच तो आहे की त्याच्यामध्ये ही कसली समरी आहे, रोखीच्या ट्रान्झॅक्शनची आणि बँक ट्रान्झॅक्शनची काय आहे ती समरी आहे किंवा सारांश आहे. ऑल रिसीट्स आर शोन ऑन टू द डेबिट साइड. आता इथे मी तुम्हाला विस्तृत मध्ये दाखवणारच आहे. रिसीट कुठे लिहिली जाते, रिसीट म्हणजे काय, जमा. जमा कुठे लिहिली जाते, डेबिट साइडला. आणि पेमेंट कुठे लिहिले जातं, क्रेडिट साइडला. जे खर्चाची रक्कम आहे त्या कुठे लिहिल्या जातात, क्रेडिट साइडला लिहिले जातात. बघूया आपण पुढे. दिस अकाउंट स्टार्ट्स विथ ओपनिंग बॅलन्सेस ऑफ कॅश अँड बँक अकाउंट अँड दीज आर डिफरंट बँक अकाउंट्स, मे बी असू शकतात वेगवेगळे. अँड क्लोजेस विथ कॅश अँड बँक बॅलन्स ऍट द एंड ऑफ द इयर. वर्षाच्या शेवटी काय केलं जातं, त्याच्यामध्ये कॅश आणि बँकचे काय दिलेले असतात, बॅलन्सेस हे दिलेले असतात. बघूया आपण रिसीट आणि पेमेंट अकाउंट. इथे मी तुम्हाला एक वेगळ्या फॉर्म मध्ये सुद्धा मी दाखवतो, ते सुद्धा तुम्हाला समजेल, नो प्रॉब्लेम. बघूया आपण मीनिंग ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. डे टू डे ट्रान्झॅक्शन ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर रेकॉर्डेड इन कॅश बुक or cash account, what we called as cash account, and then they are posted to the ledger accounts. सर्वात पहिले कुठे नोंदवले जातात ते कॅशबुक मध्ये. बघितलं, आता मी तुम्हाला सांगितलं रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज नथिंग बट अ कॅश बुक, ज्याला आपण कॅश अकाउंट म्हणतो. अँड देन दे आर पोस्टेड टू लेजर अकाउंट्स. लेट वी सी, ऍट द एंड ऑफ फायनान्शियल इयर कॅश बुक, that is cash account, and ledger accounts are balanced, and balance means close, and from these balances we have to prepare receipt and payment account is prepared. We see on next slide meaning of receipt.
all receipts during, here we see receipt and meaning of receipt and payment account, and on next slide we see the only meaning of receipt. All receipts during a particular period are debited to receipt and payment account. वर्षभरामध्ये किंवा विशिष्ट कालावधीमध्ये जमा झालेल्या रकमा, इथे बघा आपण बघतोय आपण जमा झालेल्या रकमा या आपल्याला कुठे लिहायच्या, रिसीट. म्हणजे बघा ऑल रिसीट्स आर डेबिटेड टू रिसीट अँड पेमेंट अकाउंट. म्हणजे जमा झालेल्या रकमा आपण कुठे लिहिणार, डेबिटला. ठीक आहे. इररिस्पेक्टिव्ह ऑफ द इयर, आपल्याला इररिस्पेक्टिव्ह ऑफ द इयर म्हणजे काय की आपल्याला हे माहित नाही की त्या कोणत्या वर्षासाठी, म्हणजे त्या कोणत्याही वर्षासाठी असू शकतात. इररिस्पेक्टिव्ह ऑफ इयर, त्या चालू वर्षासाठी असू शकतात, त्या मागील वर्षासाठी असू शकतात, त्या पुढील वर्षासाठी असू शकतात. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे इररिस्पेक्टिव्ह ऑफ द इयर फॉर विच दे आर रिसिव्ड. त्या जमा झालेल्या आहेत डेबिटेड टू रिसीट अँड पेमेंट अकाउंट. ओके, ठीक आहे. इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर नेचर, आणि त्यांचा प्रकार कोणता आहे, त्यांचं स्वरूप कोणतं आहे. आता स्वरूप कोणतं हे बघण्यासाठी आपल्याला रिसीटचे आपल्याला टाईप माहिती असले पाहिजे. आता रिसीटचे टाईप किती आहेत ते आपल्याला दोन दिलेले आहेत, रेव्हेन्यू रिसीट अँड कॅपिटल रिसीट. आता रेव्हेन्यू रिसीट म्हणजे त्याचा अर्थ आपण बघणार आहोत आणि कॅपिटल रिसीटचा सुद्धा अर्थ आपण पुढच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, बघूया. पण रिसीट जर का असतील तर त्या तुम्हाला रिसीट अँड पेमेंट अकाउंट डेबिट साइडलाच ह्या लिहाव्या लागणार. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत मीनिंग ऑफ पेमेंट. ऑल पेमेंट्स ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड आर क्रेडिटेड टू रिसीट अँड पेमेंट अकाउंट. हियर यू विल सी ज्या खर्चाच्या रकमा आहेत, पेमेंट म्हणजे जी दिलेली रक्कम आहे ती काय करायची, क्रेडिटेड टू रिसीट अँड पेमेंट अकाउंट इररिस्पेक्टिव्ह ऑफ द इयर. त्या कोणत्या वर्षासाठी पे केलेले आहेत ते आपल्याला आपण नंतर बघणार आहोत. ठीक आहे. पण तुम्ही दिलेत ना, रक्कम गेली इररिस्पेक्टिव्ह ऑफ द इयर फॉर विच दे आर पेड. इररिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर, कोणत्या स्वरूपाचे आहेत, रेव्हेन्यू, वेदर दे आर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर और कॅपिटल एक्सपेंडिचर, वी सी लॅटर ऑन. ओके, पण आता रक्कम ती पेमेंट केलेलं आहे, त्यामुळे पेमेंट हे काय करायचं आपल्याला क्रेडिट साइडला लिहायचं आहे. या दिलेलं असतं. वी सी द मीनिंग ऑफ payment here, and previously we see the meaning of receipt and payment account. Okay, here you will see on next slide that is receipt. receipt चे दोन प्रकार आहेत बघा. received amount, received म्हणजे काय, जमा रक्कम. receipt म्हणजे काय, जमा रक्कम. आणि पेमेंट म्हणजे काय, पेड अमाऊंट. म्हणजे इथे आपण बघूया पेड अमाऊंट म्हणजे जी दिलेली रक्कम किंवा खर्चाची रक्कम. ठीक आहे. बघा इथे रेव्हेन्यू रिसीट, रेव्हेन्यू रिसीटचा अर्थ आपण बघणार आहोत आणि कॅपिटल रिसीटचा अर्थ बघणार आहोत. ठीक आहे. आपण बुक कडे येऊया. आता जे आपण बघितलं रिसीट, ऑल रिसीट ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड आर डेबिटेड टू रिसीट अँड पेमेंट अकाउंट इररिस्पेक्टिव्ह. आता ही जे आपण दोन कन्सेप्ट आहेत या आपण बघितल्या. मी जरा थोडं पुढे जातो. ठीक आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंटचे आपण कन्सेप्ट बघितलेले आहे. आता इथे मी तुम्हाला प्रत्यक्ष रिसीट अँड पेमेंट अकाउंट दाखवणार आहे. बघा या रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये आता मगासपासून मी ओरली सांगत आलो तुम्हाला, तर आता इथे मी प्रत्यक्ष तुम्हाला मी दाखवतो. रिसीट म्हणजे काय, तर जमा. इथे तुम्ही तुमच्याकडे लिहून घ्या. ओके, जमा झालेल्या रकमा. ठीक आहे. आणि इथे काय, तर खर्च झालेली रक्कम. ओके, या खर्च झालेल्या रकमा तुम्हाला कुठे लिहायच्यात, क्रेडिट साइडला. आणि जमा झालेल्या रकमा कुठे लिहायच्या, डेबिट साइडला. पण आपल्याला लिहायच्या नाही, त्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये काय केलेले असतात, लिहिलेल्या असतात. रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे आपलं काय आहे, इनपुट आहे. इनपुट म्हणजे काय, प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट साठी. नॉट फॉर प्रॉफिट अकाउंटचं आपण काय करणार आहोत, फायनल अकाउंट प्रिपेअर करण्यासाठी रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे काय आहे, ट्रायल बॅलन्स सारखं रॉ मटेरियल आहे. रॉ मटेरियल म्हणजे ज्याला आपण म्हणतो इनपुट, जे आपल्याला जे फीडिंग आहे
किंवा जे आपल्याला आवश्यक अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आहे ती काय आहे, रिसीट अँड पेमेंट अकाउंट. बघूया आपण पुढे. आता याच्यामध्ये बघा इथे तुम्हाला दिलंय, याच्यामध्ये रेव्हेन्यू किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर, ज्याला महसुली खर्च, महसुली जमा आहे किंवा भांडवली जमा आहेत रक्कमा, जी रक्कम जमा झालेली आहे, ऑल रिसीट म्हणजे रेव्हेन्यू रिसीट आणि कॅपिटल रिसीट आपण तुम्हाला काय करायचे आहेत, डेबिट साईडला लिहायचे आहेत. आणि खर्चाच्या ज्या रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहेत ते काय करायचे, तुम्हाला क्रेडिट साईडला लिहायचे आहेत. त्यानंतर इथे आपण मगाशी बघितलं की इररिस्पेक्टिव्ह ऑफ पिरियड, इररिस्पेक्टिव्ह ऑफ पिरियड, इथे दोन्हीकडे बघितलं बघा. मी तुम्हाला इथे दाखवतो. इररिस्पेक्टिव्ह ऑफ पिरियड, इररिस्पेक्टिव्ह ऑफ इयर, इथे सुद्धा म्हटलेलं आहे बघा, इररिस्पेक्टिव्ह ऑफ इयर किंवा पिरियड. ओके, म्हणजे आपल्याला त्याच्या कालावधीशी देणं घेणं नाहीये, कालावधीशी देणं घेणं नाहीये. आपल्याला काय करायचं आहे, त्या फक्त नोंदवायच्या आहेत. तर कुठे नोंदवायच्या आहेत, रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये. रिसीट असतील तर डेबिटला, पेमेंट असतील तर ते क्रेडिटला. ठीक आहे, हे बघा त्या प्रिव्हियस इयर साठी असतील, करंट इयर साठी असतील किंवा नेक्स्ट इयर साठी असतील. मी तुम्हाला आधीच सांगितलं इररिस्पेक्टिव्ह ऑफ इयर. आणि म्हणून जी जमा झालेली रक्कम आहे ती डेबिटला आणि खर्चाची रक्कम आहे ती क्रेडिटला आपल्याला काय करायची, दिलेली असते. ठीक आहे, त्या पुढे आपण बघणार आहोत रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं जे काही फीचर्स आहेत ते आपण बघणार आहोत. फीचर्स ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. व्हाय रिअल अकाउंट? बिकॉज मगाशी मी तुम्हाला सांगितलं, बिकॉज इट इज अ नथिंग बट अ cash account, nothing but a cash account. Okay, only cash transactions are recorded in receipt and payment account. Credit transactions are not recorded in receipt and payment account. Okay, we see the next feature. Receipt and payment account is similar to cash book. आता cash book सारखंच असतं. Summary of cash and बँक ट्रान्झॅक्शन, सारांश आहे. बँक ट्रान्झॅक्शनचा आणि कॅश ट्रान्झॅक्शनचा काय आहे, सारांश आहे. आणि म्हणून रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये सगळे बँक ट्रान्झॅक्शन आणि कॅश ट्रान्झॅक्शन हे काय केलेले असतात, नमूद केलेले असतात किंवा लिहिलेले असतात. इट इन्क्लुड्स ऑल टाइप्स ऑफ रिसीट अँड पेमेंट्स, रेव्हेन्यू रिसीट, कॅपिटल रिसीट, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर काय केलेले असतात त्याच्यामध्ये नोंदवलेले असतात. कसे ते आपण आता इथे बघितले मगाशी. ठीक आहे, बघूया. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत. इट रेकॉर्ड्स ऑल रिसीट अँड पेमेंट्स मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड इररिस्पेक्टिव्ह ऑफ पिरियड. दॅट इज म्हणजे ते करंट इयर साठी सुद्धा असणार आहेत, प्रिव्हियस इयर साठी असणार आहेत, ॲज वेल ॲज करंट ऑर नेक्स्ट इयर साठी असतील. समजतं, मागच्या वर्षीसाठी असतील, चालू वर्षीसाठी त्या रकमा असू शकतात किंवा त्या पुढील वर्षी सुद्धा रकमा असू शकतात. कुठल्या, रिसीट अँड पेमेंटच्या ह्या रकमा चालू वर्षासाठी, मागील वर्षासाठी आणि पुढील वर्षासाठी सुद्धा असू शकतात. आता याच्यामध्ये ऍक्च्युअल प्रॉब्लेम आपण सुरू करणार त्यावेळेस मी तुम्हाला याचं विस्तृत आणखीन तुम्हाला मी एक्सप्लेनेशन देणार आहे. ठीक आहे, बघा नेक्स्ट पॉइंट. इन्कम रिसिवेबल अँड अमाऊंट पेएबल आर नॉट रेकॉर्डेड इन धिस अकाउंट. आता रिसिवेबल किंवा पेएबल, आता रिसिवेबल म्हणजे काय की आपलं जे उत्पन्न झालेलं आहे परंतु आपल्याला अद्याप मिळालेलं नाही. आणि अमाऊंट्स पेएबल म्हणजे काय, त्याला आपण आउटस्टँडिंग म्हणतो. काय, आउटस्टँडिंग म्हणतो. या रकमा किंवा आपल्याला द्यायच्या आहेत किंवा जे आपल्याला इन्कम झालेलं आहे परंतु आपल्याला अद्याप मिळालेलं नाहीये, अशा रकमा या रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये लिहिल्या जात नाही. ठीक आहे, अगेन अँड अगेन किंवा पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला व्यवस्थित कळेल. रिसीट अँड पेमेंट अकाउंट, रिसीट अँड पेमेंट अकाउंट एकदम सोपं आहे, जमा आणि खर्च. ठीक आहे, जमा झालेल्या रक्कमा आपण कुठे लिहिणार आहोत, रिसीट डेबिट साईडला रिसीट अँड पेमेंटच्या, आणि खर्चाच्या रकमा कुठे लिहिणार आहोत, पेमेंट साईडला. ह्या लिहिलेल्या असतात, आपल्याला इथे लिहायच्या नाहीयेत. त्याच्यावरनं आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट हे प्रिपेअर करायचं आहे. फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा. ठीक आहे,
दिस अकाउंट इज बेस्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. बघा इथे म्हटलेलं आहे पुढच्याच मुद्द्यामध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट. मगासपासून मी सांगतोय रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे का आहे, ट्रायल बॅलन्स सारखं तुम्हाला इनपुट आहे फॉर प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट इन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नफा हेतून संस्थेचं फायनल अकाउंट किंवा प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला काय आहे, बेस आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आपण बघणार आहोत. दिस अकाउंट शोज ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ कॅश अँड बँक ॲज वेल एज बँक ओव्हरड्राफ्ट. इफ तिथे जर का बँकेचं हे नसेल, बॅलन्स नसेल, मे बी ओव्हरड्राफ्ट असेल किंवा एखाद्या बँकेला एखाद्या अकाउंटमध्ये जमा असेल तर तो डेबिटला दिसेल किंवा क्लोजिंग बॅलन्सेस असतील तर ते क्रेडिटला असतील. लक्षात येते. बँक ओव्हरड्राफ्ट असेल तर तो बँक ओव्हरड्राफ्ट ॲज इट इज ओपनिंगला असेल तो क्रेडिटला आणि क्लोजिंगला असेल तर तो डेबिटला आपण तिथे लिहिणार आहोत. या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ रिसीट्स आणि टाइप्स ऑफ पेमेंट्स, ज्याला टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर असं सुद्धा आपण म्हटलं जातं. जे आपण 11वी मध्ये बघितलेलं आहे. इथे आता पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळालेली आहे तर आपण पुन्हा एकदा शिकणार आहोत. थँक्यू स्टुडंट्स.